थांबा थांबा. पशुहत्येचं पाप लागलंय तुम्हाला. याची शिक्षा हीच असू शकते. आता जा आणि भीक माग. चला. चला. नाही थांब. नरोत्तम जोशीला काहीतरी बोलायचंय मला. काय बोलायचंय? उगाचच वाद होईन. चला ना. मग काय करू रमा? उगाचच वाद होऊ नये ह्यामुळे खरं बोलायला थांबू स्वतःला. असं नाही होऊ शकत रमा. ऐका जरा. माहित नाही आता काय होईल. नरोत्तमजी, अरे अरे पळू नका, थांबा. मला काही बोलायचं होतं तुमच्याशी. काही बोलायचंय की माझ्या या अवस्थेची चेष्टा करायची तुला भीमराव? नाही नाही, मस्करी करण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. फक्त तुमच्याशी तुम्हाला सहानुभूती दर्शवायला आलोय आणि तुम्हाला हे बोलायला आलोय की तुम्ही प्राण्यांसाठी बनवलेल्या नियमांचं खूप चांगल्या प्रकारे पालन करताय. कारण समाजात पशुहत्या हा खूप मोठा अपराध आहे आणि यामुळे व्यवस्था बनवली आहे की कुठल्याही पशुची हत्या करणाऱ्या व्यक्तीला शिक्षेच्या माध्यमातून दंड भोगावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे करता आहात हे एकदम बरोबर करताय. भीमराव, थांबा. मला अजून काहीतरी बोलायचं, ऐकून घ्या. जोशीजी, तुमच्यासाठी आणि तुम्हा सगळ्या लोकांसाठी सुद्धा आमच्या जातीतले आणि समाजातले लोक पशु आणि प्राणीच तर आहेत, हो ना? मग आमच्या लोकांसाठी प्रायश्चित्त करायची इच्छा नाही झाली कधी? आमच्या लोकांसाठी तुमच्या मनामध्ये सहानुभूती नाही आली? तू आपल्या पशूंना धू, आंघोळ घाल आणि ह्या पशूंच्या शरीरावरून जे पाणी पृथ्वीवरती पडेल त्याला जर या लोकांनी कोणत्या पात्रामध्ये मध्ये चढवलं तर ते पाणी त्यांचं होईल. प्रायश्चित करण्याची इच्छा होतही नसेल, पण फक्त तुम्ही एवढं मान्य केलं असतं ना नरोत्तम जोशीजी, की आम्ही लोक पशु नाही आहोत तर तुमच्यासारखेच माणूस आहोत. फक्त एवढंच मानल्याने आमच्या जातीतले आणि समाजातले लोक तुम्हाला एवढे आशीर्वाद देतील की त्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य कुठल्याही त्रासाविना खूप सुंदर चाललं असतं. पण वाईट ह्याचं वाटतंय की तुमच्यातल्या कोणीही हे केलेलं नाहीये. ऐक भीमराव, तू आज जे काही बोललास, एक एक गोष्ट, एक एक शब्द सगळं निरर्थक आहे. नेहमीप्रमाणे मी काहीच पाप नाही केलंय. मी कोणत्याच प्राणाची हत्या केली नाही. हे सगळं माझ्या विरुद्ध षड्यंत्र आहे. तुमच्या विरुद्ध केलेलं हे पहिलं षड्यंत्र आहे जोशीजी. माहित नाही आमच्या लोकांच्या विरोधात असे षड्यंत्र रोज कित्येक वर्षापासून होत आहे. विचार केलाय आम्हाला कसं वाटत असेल? जसं पशुहत्येसाठी सामाजिक कायद्याच्या अंतर्गत दंड निर्धारित केलाय, तसंच आमची जात, आमच्या समाजातल्या लोकांना प्रतारित करण्याबद्दल ह्या समाजात नक्कीच एक कायदा तयार होईल आणि त्या कायद्याच्या अंतर्गत सर्व लोकांना दंड दिला जाईल. भीमराव, झोपेतून जागा हो. स्वप्न बघतोयस तू, कळलं? जर असं स्वप्न बघत असेल तर मी झोपेतच बरा आहे जोशीजी. आत्ता तरी तुम्ही तुमची परिस्थिती बघा.
काका काका पालक द्या. एक पैसा कमी आहे, उद्या घेऊन जा. का? मला हवेत पैसे द्या ना. रोज तर येतो भाजी घ्यायला, उद्या घेऊन जा ना, त्यात काय इतकं. तुझ्या बाबाच्या पेन्शनचे पैसे आहेत, एकूण एक पैशाचा हिशोब घेईन. पैसे ठेवून नको घेऊस. नाही नाही, मला आत्ता हवा आहे एक पैसा. तुमच्याकडे असेल तर बघा आणि द्या. अरे भीमराव, तू तर शिकून सुद्धा अडाणीच आहे. बिचारा बोलतोय तरी तुझ्या लक्षात नाही येत. अरे याच्यापेक्षा तर न शिकलेले बरे, जे दुसऱ्यांची परिस्थिती तरी समजून घेतात. हे बघा, मला हवाय आत्ता एक पैसा. तुम्ही काही ना काहीतरी करून द्या, मी थांबतो. ताई बघा, तुमच्याकडे सुट्ट्या आहेत का? देऊन टाक. ठीक आहे. चालेल, धन्यवाद. चल. काय झालं रमा? काय झालं? ऐका, तुम्हाला समजा सत्य माहित नाहीये ना, तर काही बी बोलू नका. आणि तुम्ही कधी अभ्यास नाही केला म्हणून भाजीच्या दुकानावर येऊन पालक खरेदी करून मला लय समजतं असं नका दाखवू. मी तर करणार. नका दाखवू. विचार करून ना डोकं फुटून जाईल तुमचं. चला. काय झालं? काही नाही. जर असं स्वप्न बघत असेल तर मी झोपेतच बरा आहे जोशीजी. आत्ता तरी तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे बघा. नरोत्तम जोशी, कधीपासून उभा आहेस इथे? चल, पुढे पण भीक मागायची आहे. चल नरोत्तम जोशी, चल भीक माग. चल. जी. नरोत्तम जोशी जी, कुवत विसरलात का तुम्ही दोघे स्वतःची? हा, आणि नाही करायचं मला हे सगळं. जर मी काही केलंच नाही तर कोणत्या गोष्टीचं प्रायश्चित? हा, बघितलं, तो खालच्या जातीचा भीमराव मला माझी कुवत दाखवून गेलाय. हट, नाही करणार काहीच. करावं तर लागेल नरोत्तम जोशी. प्रचंड देवजीचा आदेश आहे, समजलं ना तू? प्रचंड देवजींचा आदेश आहे. चुलीत गेला प्रचंड देवचा आदेश आणि चुलीत गेला प्रचंड देव. समजलं? नाही करणार काहीच. सामाजिक दंड भोगल्याशिवाय तू सुटू शकणार नाहीस नरोत्तम जोशी. चल. समजलं ना तू? चल. ठीक आहे, ठीक आहे, सोडा. चालतो मी, येतोय सोबत येतोय. सोडा. येतोय. अरे पकडा त्याला. ए नरोत्तम जोशी, पकडा त्याला. पकडा. मालक, नरोत्तम पळाला. काही हरकत नाही, पळून जाऊ दे त्याला. तुम्ही लोक जाऊन आराम करा. पण नरोत्तमला सामाजिक दंड भोगावा लागणार ना? भोगेल, अजून खूप काही भोगेल तो. तुम्ही सगळे दमला आहात, जाऊन रात्रभर आराम करा. आणि राहिली गोष्ट नरोत्तम जोशीची, तर तो पळून जाईल कुठे? शोधूया त्याला.
रामजी, ते आपण लोकांनी जिथं काम केलं होतं ना, तिथल्या शेटजींनी पैसे दिले. घे. रंजन, तू का पैसे घेतलेस? जाऊन पैसे परत कर. काम तर आपण पूर्ण नव्हता केला ना. कदाचित आपल्यामुळं त्यांचा कोळसा खराब झाला असेल. तुला काय वाटतं रामजी, का मी शेटजींना हे पैसे घ्यायला नकार दिला नसल आणि हे सगळं म्हणणं बोललो नसल जे तू बोललायस? रामजी, दोस्त आहो मी तुझा. तुझ्याकडूनच शिकलोय का कधी कुठं कोणाकडून कोणत्या कामाचे पैसे घ्यायचे आणि कोणत्या कामाचे पैसे नाही घ्यायचे. आणि मग मी शेटजींना हे पण म्हणालो की आम्ही अधुऱ्या कामाचे पैसे घेत नाही. परत शेटजी म्हणाले की हे पैसे रामजीच्या मेहनतीचे किंवा मजुरीचे नाही आहेत, नव्हे तर हे पैसे रामजीच्या हिमतीचे आहेत. आणि हे सांगता सांगता शेटजींनी पैसे माझ्या हातावर ठेवले. आता तूच सांग मला रामजी, का मी तुझ्या हिमतीचे पैसे घ्यायला नकार कसा दिला? हा, म्हणूनच हे पैसे ठेवून घे. आज संध्याकाळपर्यंत मी काही ना काही कमवून पैसे नक्की घेऊन येणार आणि ते पैसे मी तुला देणार आणि त्या पैशांनी तू पुरणपोळी बनवणार आणि सगळ्यांना वाटणार. जिजाबाई, जिजाबाई, काय? हे पेन्शनच्या व्यतिरिक्त माझ्या मेहनतीचे पैसे घे. हे पैसे आणि काहीतरी गोड बनव. माझ्या पोराने 12वी पास केली. घे हे पैसे. एवढा तरी पत्नी धर्म उरला असेल ना तुझ्या? भीम, कॉलेजला गेला होतास ना? पुढच्या शिक्षणाबद्दल काय म्हणाले ते? पुढील शिक्षण खूप महागडं आहे. म्हणजे किती रुपये लागतील? जर पूर्ण एका वर्षाचा खर्च पकडला तर 25 रुपये तर लागतीलच लागतील. हे पूर्ण पैसे एका महिन्याच्या कालावधीत जमा करावे लागतील. नाही बाबा, ते आज कॉलेजला जाता नाही आलं. मी उद्या जाऊन विचारेन. ठीक आहे पोरा, हरकत नाही. उद्या जाऊन विचार. हा, काही अशी गोष्ट तर नाही की तुझा बाबा अशक्त आहे म्हणून तू बोलूच नाही? नाही नाही, असं काही नाहीये. हो, हे ठीक आहे. आपला गेल्या महिन्यातला हिशोब बरोबर आहे? हो. ह्या महिन्याचा हिशोब करून उद्या ये. बर. जा. अहो, मी विचारत होते आज रात्री जेवणात काय बनवू? एक गोष्ट सांग, जेव्हा तुझं लग्न झालं नव्हतं तेव्हा तुझ्या घरी आनंद साजरा करायला काय बनवायचे? ते आनंदाच्या दिवशी तर आमच्या घरी
पुरणपोळी, आमटी आणि ते भरलेली वांगी तर नक्कीच बनवायचे. हा, हेच सगळं. आज तू हेच बनवशील. विचार का? का? कारण आज आमचा एक वैरी कमकुवत झालाय. फक्त असं समज की तो इतका कमकुवत झालाय की तो कुठल्याही कामाचा नाहीये. आणि त्याचा हाच कमकुवतपणा आता भीमरावला पुढे शिकू देणार नाही. आणि भीमरावचं शिक्षण जसंच्या तसं राहून जाईल. आहे ना ही आनंदाची बातमी? हा, हो ना? जा. हो हो. हा, भीमराव. भीम, असं तर होऊच शकत नाही की शिक्षणाबद्दल काही विचारायचंय आणि तू कॉलेजला जाणार नाहीस. खरं खरं सांग, काय झालं? भीम, मी काहीतरी विचारतोय, सांग. पुढील शिक्षणासाठी खूप जास्त पैसे पाहिजेत आनंद दादा. हो, मग किती हवेत सांग ना. दरवर्षी 25 रुपये. आणि हे 25 रुपये एका महिन्याच्या आत भरायचे. कुठून आणणार आहोत आपण एवढे पैसे? एका महिन्याच्या आत 25 रुपये कधीच नाही होणार. आपण चौघांनी मिळून कमावले तरी पण नाही होणार का? होऊ शकणार आहे किंवा नाही होऊ शकणार हे नंतरची गोष्ट आहे वहिनी. तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाहीये. मी बघून घेईन काय. काळजी करू नको. आता नाही करणार तर कधी करणार? आणि आता तर मी तुम्हाला समजायला लागले. काही होऊ दे, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलाच पाहिजे. हो भीम, काहीतरी विचार करूया. भीम, काय झालं काका? बाळा, जेव्हा तुझे बाबा हातगाडीवर पोत्यांचं वजन ओढत होते ना, तर त्यावेळी ते म्हणत होते की आता माझं सपान पुरं होणार आहे. आता वाटतंय की भीमला शिकवायचं माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होतंय. पण पहिल्यांदाच मला असं वाटू राहिलं की त्याचं सपान पुरं नाही होणार. बाळा, हा तोच कागद आहे ना ज्याच्यात तू ते समद लिहितोस? जर का तू उद्या चालून कोणतं पुस्तक लिहशील तर त्याच्यात असं लिहिशील, तसं लिहिशील. तर हे घे पेन आणि सगळ्यात आधी याच्यामध्ये हे लिही की समद्यांना शिक्षणाचा अधिकार असायला पाहिजे आणि समदे संसाधन उपलब्ध झाले पाहिजे. म्हणजे कोणाला दुसऱ्या देशात बी जाऊन जर का शिकायचं असेल तर तो सहजपणे शिकू शकेल. आणि याच्यामध्ये हे पण लिह की शिक्षणाच्या वजनाच्या कारणानं कोणी दुसरा रामजी पोत्यांचं वजन उचलायला मजबूर होता कामा नये. आणि हे बी लिह की पैशांच्या कारणानं कोणाचं शिक्षण थांबता कामा नये. आणि याच्यामध्ये हे पण लिहू की कधी भी कोणाचं सपान तुटता कामा नये. हे पण लिहू याच्यात.